माहिती घ्या कसं चाललंय. मुद्दाम माहिती घ्या. तुम्हाला जर वाटत असेल ना खरंच चांगलं चाललं तर माझं काहीच म्हणणं नाही, काहीच म्हणणं नाही. पण चुकीचं चाललं असेल असं कळत असेल तर तुम्हाला काळजी घेतली पाहिजे हे सांगतो. अलीकडच्या काळातल्या बातम्या तुम्ही पहा संगमेरच्या. कदाचित तुम्हाला वाटत संगमेरमध्ये पोर आपले रोज संगमेरला येईल शकतात. संगमेरमध्ये असे माणसं आता येऊ घातलेले जे कधी येत नव्हते. हिंदुत्वाचा खोटा बुरखा त्यांनी पांघरलाय, त्याच्यामुळे संरक्षण त्यांना मिळतं. हिंदुत्वाचं नाव घेतलं तर संरक्षण वरपासून, बरोबर आहे ना. बरेच जण आपण पाहतो पार्टी बदलली की सगळे जातो धुवून. ज्यांचे ज्यांचे आरोप होते भ्रष्टाचाराचे ते आता फिरतायत मस्त वेळ. कारण हिंदुत्वाचा बुरखा पांघरला काही अडचण येत नाही म्हणून हिंदुत्वाचे बुरखे पांघरले काहींनी आणि काळे धंदे सुरू केले. निवळ काळे धंदे नाही तर अंमली पदार्थ ज्याला ड्रग्स म्हणतात, जे संपूर्णपणे युवकांचं तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करत असतं. विद्यार्थ्यांचं ते ड्रग्ज येऊ आलेले तुम्हाला सांगतो. रोज बातम्या की माणसं यायला लागले, कार्यक्रम करायला लागले. इथं सभेमध्ये असतात ते जे शहराच्या तालुक्यांमध्ये होते उद्ध्वस्त केले ते तालुके, शहर, मुलं, तरुण पिढी ते आता इथं संघर्षला आहेत. येतात कशी तुम्ही? काही दिवसामध्ये तुमची तरुण पिढी उद्ध्वस्त झालेली दिसेल, एवढं माझं वाक्य लक्षात ठेवा का. काही दिवसामध्ये पूर्ण तरुण पिढी खराब झालेली दिसेल. आता इंजेक्शनची बातमी काल आली, त्याची गोळ्या आहे, काही असं काहीतरी ओढायचंय, काही लिक्विड असं टोकासारख्या बाटल्या आहे, काही सगळं धडा यायला लागलं. याला कारण काय? जे येत नव्हते ते माणसं हिंदुत्वाचा बुरखा पांघरून यायला लागले. हे हिंदुत्व परवडेल का तुम्हाला? या प्रकारचं हिंदुत्व परवडत असेल तर पुढची पिढी, पुढचा भारत सुद्धा अत्यंत कठीण. म्हणजे तुम्ही धर्माचं नाव घ्यायचं, काळे धंदे करायचे, असा जो विषय सुरू झालेला आहे तो तुमच्या करता अत्यंत काळजीचा आहे. खऱ्या हिंदुत्वाबद्दल बोलत नाही मी, म्हणतो हिंदुत्वाचे बुरखे म्हणून राहिले, शब्द जपून वापरतोय. बुरखे हिंदुत्वाचे आणि आज गुंडाळे, एवढं तुम्हाला सांगतो.